झी 24 तास एक पाऊल पुढे। एकीकडे मुंबई अशी विकासाच्या वाटेवरती आहे, उशिरा का होईना पण ही सगळी विकास कामं होत आहेत एमएमआरडीएच्या माध्यमातून, याचा आनंद आहे मुंबईकरांना। मात्र पुण्यात परिस्थिती भयंकर आहे। कात्रजमध्ये पावसात वाहून गेलेल्या 14 महिन्यांच्या संस्कृती वाडेकर या चिमुरडीचा मृतदेह अखेर सापडलाय। कात्रजच्या पावसामध्ये संस्कृती आणि तिची आई वाहून गेल्या होत्या। आईचा मृतदेह सापडला होता, मात्र संस्कृती आज सापडली। शिंदेवाडी इथल्या इमारतीच्या तळमजल्यावर संस्कृतीचा हा मृतदेह सापडला। गेल्या 6 दिवसांपासून संस्कृतीचा शोध सुरू होता। दरम्यान कात्रज टेकडीवरच्या अवैध बांधकामांप्रकरणी 2 विकासकांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेत। राजगड पोलीस ठाण्यामध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आलेत। किसन राठोड आणि संदीप राठोड अशी या विकासकांची नाव आहेत। या टेकडीवरती अनधिकृत बांधकामांमुळे पाण्याचा हा सगळा मोठा फ्लो अगदी रस्त्यावरती आला थेट। याच्यामध्ये राडारोडा, दगड, चिखल मोठ्या प्रमाणावरती होता आणि यामुळेच संस्कृती आणि तिची आई या ठिकाणाहून वाहून गेल्या होत्या। ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीची ही विदारक दृश्य आपण पाहतोय। पाण्याचा इतका जोरदार हा प्रवाह केवळ टेकड्यांवरच्या अवैध अनधिकृत बांधकामांमुळेच। मूल आजपर्यंत सापडत नव्हतं आणि ते मूल पाण्यात वाहत आल्यामुळे ही दुर्घटना घडलेली होती। जिथून घटना घडली त्यापासून ओढ्यानी आम्ही प्रत्यक्षात झाडा झुडपाच्या ठोंबात कुठेतरी अटकलेली असणार आहे, काय झालेलं असणार आहे या पद्धतीने बारकाईने झाडी झुडूप शोधत आल्यामुळे आम्हाला या ठिकाणी 2 किलोमीटरवरती झाडात अडकलेली सापडली। झी 24 तास एक पाऊल पुढे।